शहराच्या महापौर पदाकरिता जरी स्थानीय राजकीय नेत्यांचे एकमत जरी झाले नसेल तरी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे 2 ते 3 नावे पाठवण्यात आलेली आहे। आज सायंकाळी राज्याच्या कोर कमिटीची बैठक संपन्न होईल, ज्यामध्ये मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील, अशी माहिती पत्रकार परिषदेमार्फत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। पूर्ण बहुमत मिळेल, थंपिंग मेजॉरिटी मिळेल आणि जनता ही विकासाच्या बाजूने उभी आहे, डेव्हलपमेंटच्या बाजूने उभी आहे। परवा जो प्रधानमंत्री मोदीजींनी अर्थसंकल्प दिला केंद्र सरकारने, त्या अर्थसंकल्पातनं महाराष्ट्राला जे काही चांगल्या पद्धतीचे प्रकल्प आणि अनुदान मिळालं, जवळपास 1 लाख कोटी रुपये यावर्षी महाराष्ट्राला मिळणार आहे। यातनं एक सकारात्मक संदेश सुद्धा जनतेमध्ये आहे। खास करून मराठवाड्याच्या 4 जिल्हा परिषदेमध्ये धाराशिव, लातूर, परभणी आणि संभाजीनगर याही जिल्हा परिषदमध्ये आम्हाला थंपिंग मेजॉरिटी मिळेल, कारण मराठवाड्याची जनता ही भाजपा महायुतीच्याच बाजूने उभी आहे। मी सर्व जिल्हा परिषदला 5 जनसभेच्या माध्यमातून जाऊन आलो आहे। परवा मी परभणी, लातूर, धाराशिव आणि आज संभाजीनगर जनतेमध्ये एक उत्साह आहे की देवेंद्र फडणवीस सरकार हे आमच्या कल्याणाकरता काम करत आहे, मोदीचं सरकार काम करत आहे आणि जिल्हा परिषदमध्ये जर महायुतीचं जर त्या ठिकाणी अध्यक्ष आले, जिल्हा परिषदमध्ये जर महायुतीचे संख्याबळ आलं तर नक्कीच केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेचा फायदा मराठवाड्याच्या जनतेला मिळेल, जिल्ह्याच्या जनतेला मिळेल, असा विश्वास साधारणतः जनतेमध्ये आहे। आणि मला वाटतं विश्वासाने मतदान होईल, विकासाला मतदान होईल आणि विकसित जिल्हा करण्याकरता आम्हाला मराठवाड्याची जनता ही साथ देईल। प्रचाराचा मुद्दा निघाला म्हणून पवारांचं दुःख निधन झालं होतं, त्यामुळे सगळ्यांनी प्रचारात थोडा हात घेतला। रोहित पवारांनी एक ट्विट केलंय की अजितदादांच्या दुःखामुळे आम्ही प्रचार करू शकलो नाही, पण राज्यातील जनतेने अजित पवारांच्या विचारांना सहकार्य करावे आणि पक्षाला मदत करावी, आवडीत आवाहन करण्यात होतं। छानच आहे, उत्कृष्टच आहे। त्यांनी आवाहन केलं आणि पक्षासाठी त्यांनी जनतेचा त्या ठिकाणी पाठिंबा मागितला आहे। तर माननीय मुख्यमंत्री सुद्धा यांनी आपल्या सर्व सभा रद्द केल्या। पण शेवटी त्यांची काही ठिकाणी युती आहे राष्ट्रवादी तुतारी सोबत, तर त्या ठिकाणी त्यांनी आवाहन केलं आहे। पण मला असं वाटतं की असं आव्हान त्यांचा पक्षाचा प्रचाराचा भाग आहे। आम्ही सुद्धा फार काही यावेळी अग्रेसिव्हली प्रचारामध्ये फार काही उतरलो नाही। आम्हालाही फार दुःख आहे, जसं पवार परिवारामध्ये सर्वांना दुःख आहे, राज्याला दुःख आहे, जनतेला दुःख आहे, भारतीय जनता पक्षाच्या परिवाराला सुद्धा तेवढं दुःख आहे। आणि त्यामुळं आम्ही आधीच सांगितलं होतं की अजितदादाचा पक्ष असेल, अजितदादा असेल, यावर कुठल्याही प्रकारचं पक्षाबद्दलही कोणी या ठिकाणी प्रचारामध्ये चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करू नका। मी सुद्धा आणि मुख्यमंत्री सुद्धा तर त्यांनी रद्दच केलाय, पण कार्यकर्त्याच्या निवडणूक असल्यामुळं थोडा आधार द्यावा लागतो, म्हणून मी आहे, आमचे 4-5 महत्वाचे पदाधिकारी आहेत, पंकजाताई आहेत, रवींद्र चव्हाणजी आहेत, आम्ही जाऊन त्या ठिकाणी काही बैठका घेऊन या प्रचाराला पुढे नेतो आहे। शेवटी आता निवडणुका लागल्यामुळं काही भूमिका घ्याव्या लागतात। तुम्ही एक घोषणा केली होती की जिल्हा परिषद मध्ये काही 5 स्वीकृत सदस्य असतील आणि महापालिकेमधले जे सदस्य आहेत ते वाढवण्यात येतील, त्यात पुढे काय झालंय आणि कधीपासून लागू होणार आहे, यावेळेस ते लागू होईल का? जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमात दुरुस्ती करावी लागेल। हा अधिनियम दुरुस्ती करून माझी अशी मागणी आहे की 10 जिल्हा परिषद सदस्यामागे 1 स्वीकृत आणि पंचायत समितीमध्ये 5 सदस्यामागे 1 स्वीकृत अशी मागणी केली आहे। मला वाटतं या अधिवेशनामध्ये हा अधिनियम येईल आणि माननीय मुख्यमंत्रीजी याला मान्यता देतील। शेवटी माननीय मुख्यमंत्र्यांची माझी चर्चा झाली आहे, पण त्याला अजून ग्रामविकास मंत्री आपल्या विभागाचा कायदा तयार करतील
आणि येणाऱ्या सभागृहामध्ये तशी मान्यता मिळू शकते. या निवडणुकीनंतर त्याचा लाभ होणार नाही. तर पालिका निवडणुका झाल्या, जिल्हा परिषदच्या पण 12 होतील. या निवडणुकाला लागू होईल. येणाऱ्या काळामध्ये ज्या नवीन जिल्हा परिषद निवडणुका झाल्या 12 आणि पुन्हा होणाऱ्या 18 याला ते लागूच राहील. महापालिकेसाठी जे मला वाटतं आत्ता जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये काही बदल होईल का हे मला अजून मी यावर चर्चा केली नाही. संख्या वाढेल की कमी होईल, म्हणजे आहे की राहील? आहे ते राहिलं, कमी कसं होणार आहे? वाढण्याची शक्यता कमी आहे म्हणजे महापालिका. नाही, अजून काही त्याच्यावर चर्चा झाली नाही. पण जिल्हा परिषद संदर्भाने माझी चर्चा झाली आहे. 10ला 1 आणि 5ला 1 म्हणजे झेडपीला 10ला 1 आणि पंचायत समितीला 5ला 1 अशी साधारण पक्षाच्या कार्यकर्त्याची मागणी होती आणि महाराष्ट्र जनतेची मागणी होती की हे केलं पाहिजे. कारण महानगरपालिका नगरपालिकेला जर आपण आरक्षणामुळं जे काम करणारे पदाधिकारी आहेत किंवा उत्कृष्ट काम करणारे अभ्यासू लोक आहेत, डॉक्टर आहे, वकील आहे, त्यांना आपण संधी देतो. पण जिल्हा परिषद मध्ये मात्र सुद्धा आरक्षणामुळे अनेक लोक मागे राहून जातात. त्यामुळे त्यांनाही संधी दिली पाहिजे. एक तुम्ही म्हणता वेगवेगळे पक्ष जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत, पण वैजापूर तालुक्यामधल्या काही 1-2 ठिकाणी असं झाले की भाजपला बाजूला ठेवण्यासाठी त्याचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून 2 शिवसेना एकत्र आलेले. अनेक ठिकाणी स्थानिक लेवलला वेगवेगळ्या युती झालेल्या आहे. त्यामुळं त्या युती त्या स्थानिक लेवलला आहे. मला असं वाटतं की ज्या युती झाल्या आहेत पण भारतीय जनता पार्टी 51%ची लढाई लढत आहे, जिंकेल असं मला वाटतं. अंजली दमानी यांनी एक आरोप केला, तो गंभीर आरोप यासाठी आहे की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांचा अजित पवारांच्या घातपातामागे हात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांना संशय आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती याचा विचार केला तर असा घातपात होईल का माझ्या हृदयालाही पटत नाही, मनालाही पटत. त्यामुळं त्यांच्यावर काय बोलावं मला कळत नाही. पुण्याच्या त्या घोटाळ्याप्रमाणे पार्थ पवार यांना क्लीन शीट दिली आहे, सगळं सखोल चौकशी होणार. आजच्या लोकसत्तामध्ये आलेली बातमी निराधार आहे. अजूनही कुठलाही रिपोर्ट सरकारकडे आला नाही. उलट 8 दिवसाची मुदतवाढ समितीने मागितली आहे, ती आज मी देणार आहे. कारण या समितीने जिल्हा परिषदेच्या निवडणुका विचारात घेता आणि त्यांच्याकडे जे काही 9 तारखेपर्यंत निकाल आहे त्या निकालाची पार्श्वभूमी आणि ते काही मनुष्यबळ वगैरे विचारात घेता 8 दिवसाची मुदतवाढ या समितीला आम्ही देणार आहोत. पार्थ पवारांना क्लीन शीट नाही आतापर्यंत अहवालच नाही, अहवाल सरकारकडे आलाच नाही. त्यामुळं कशा बातम्या येतात, कसं लोकांना कन्फ्यूज करतात. मीडियाला सुद्धा माझी विनंती आहे की अशा गंभीर प्रकरणामध्ये अशा प्रकारचे लेख देऊन किंवा बातम्या देऊन